काही जण हे बघा असे ट्रक मध्ये निवास करतात, इकडेच राहता तुम्ही? ट्रक मध्ये राहतात आणि जेवण वगैरे इकडे बनवतात बघा। त्या अभंगाची सुरुवात आहे, सुखे घेऊ जन्मांतरे पंढरीचे वारकरी। सुखे घेऊ जन्मांतरी म्हणजे काय? का देवा तू आम्हाला कुठल्याही जन्माला टाक, कुत्रा कर, मांजर कर, बैल कर, घोडा कर, हत्ती कर, पण पंढरीचा वारकरी कर। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। नुसता पाऊस पाऊस पाऊस। अनायाने पण सकाळी फोन केला होता, बोलली शाळेला सुट्टी। नमस्कार, गुड मॉर्निंग। खारी कळवा बेलापूर विभाग धर्मशाळा आळंदी देवाची या धर्मशाळेतून तुम्हा सर्वांचा, सर्व नागरिक व वारकरी मंडळाचा नवी मुंबई तर्फे स्वागत आहे। तर याच धर्मशाळेमध्ये आपण कालपासून राहतोय। मस्त 6-7 तासाची झोप झाली। सकाळी 6-7 ला उठून इथेच आपल्या मित्रांनी गरम पाणी करून दिलं आणि अंघोळ झाली आणि आता 10 वाजलेत। तर आपल्यासोबत सुनील महाराज आहेत। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हो, तर भरपूर मंडळी आहेत आपल्यासोबत। 2 दिंड्या आहेत ना टोटल आपल्या? हो, आपल्या नवी मुंबईतल्या इथं 3 दिंड्या आहेत आणि आपली वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेने निघालेली आपली दिंडी आहे आणि दिंडी क्रमांक 130 माऊलींच्या रथामागे आहे आणि आज प्रस्थान आहे। बरोबर। आणि आज गुरुवार आहे आणि नित्यनेमाने आज गुरुवारची माऊलींची पालखी निघते। तर दरवर्षी 4 वाजता माऊलींचं प्रस्थान व्हायचं, परंतु ह्या वर्षी गुरुवार आल्या कारणाने संध्याकाळी माऊलींचा प्रस्थान 7 नंतर होणार आहे। कारण नित्यनेमाची जी पालखी आहे ती पालखी अगोदर नगर प्रदक्षिणा करणार आहे आणि सर्व वारकरी आपण बघताय की जोरदार पाऊस पडत आहे, तरी सर्व वारकरी त्या जोशामध्ये येत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आणखी वारकरी येतील आणि उद्या माऊली आपली आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान करेल आणि मग आपण दर मजल करत पंढरपूरला जाणार आहोत। आणि आपल्या दिंडीचा जर विचार केला तर आपल्या दिंडीमध्ये नवी मुंबईतील प्रत्येक गावातील वारकरी आहेत आणि आपल्या नवी मुंबईमध्ये कामकाजासाठी आलेले जे आपले सातारा असेल, परभणी असेल, बीड असेल, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील लोक जी नोकरीसाठी पूर्वी आपल्या नवी मुंबईमध्ये आली होती, आज ती रिटायर झालेली आहेत, गावाला गेलेली आहेत, परंतु तेही आपल्या या ठिकाणी वारीसाठी दरवर्षी येतात असतात आणि आपला हा आनंद दुर्गुणित करत असतात। चालेल चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आणि ते भास्कर काका आहेत। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हो, काय तयारी चालू आहे? हो, तयारी आहे। जेवणाची तयारी चालू आहे। कांदा शिजवतात। कसली भाजी बनवतात? वाटाण्याची। वाटाणा फ्लावर। वाटाणा फ्लावर बटाटा। वाटाणा फ्लावर बटाटा। कालची भाजी मस्त होती हा, चवलीची आणि अजून एक भाजी होती। भारी जेवण बनवतात हे बघा। सर्व तयारी करून देतात आणि हे इथे जेवण बनवत असतात। कांदा शिजवताय का? हो, कांदा शिजवतो। काका तिकडे जेवण बनवतात आणि आई लोक बघा लसूण वगैरे साफ करून देतात त्यांना। तुम्ही पण केलाय साफ? लसूण एकदम भाजीसाठी लसूण केलाय बघा। आणि ते आई पण आहे। आई बऱ्या हो ना? झाली झोप? मस्त आराम केला। तुम्ही लवकर उठले हो ना सकाळी? 4 वाजता उठलो। आमचं सगळं उरकून देवपूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही काकडा केला, त्याचा नाश्ता वगैरे झाला। आता आम्ही स्वयंपाक केला, थोडंसं भाजीला मदत केली वगैरे। स्वयंपाकाला मदत केली ना? आता चपात्या पण लाटणार? चपात्या पण बनवणार? निवडून दिला। जे काही आहे ते काही सर्व सेवा करत आहेत बघा। मग आज प्रदक्षिणा मारायला जाणार? पाऊस नसला तर जाऊया ना? पण पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारायला म्हणते ना। आणि इकडे कोपरखैरणावरनं वारी आहे। सोपान महाराज। रामकृष्ण हरी। हो, काय सांगणार आपल्या दिंडीबद्दल? नवी मुंबईतील ही दिंडी आहे श्री विठ्ठल रुक्माई सेवा वारकरी मंडळ वैकुंठवासी अदितवार महाराज यांच्या प्रेरणेने या वर्षी या दिंडीला 27 वर्ष पूर्ण होत आहेत। पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता माऊली ज्ञानोबा यांच्या बरोबर आम्ही पंढरपूरला चाललेलो आहोत। जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेने माहेरा आपुलिया। माहेराला आपल्या आईवडिलांना, आपल्या भाऊंना भेटण्याकरता सर्व वारकरी निघालेले आहेत। उद्या आज माऊली ज्ञानोबा यांचा प्रस्थान होईल आणि उद्यापासून दिंडी पुन्हा चालू होणार आहे। तुमचा दिंडी क्रमांक काय? 188। माऊली ज्ञानोबा यांच्या रथामागे दिंडी क्रमांक 188 असा आहे। नवी मुंबई आमच्याजवळ 150 पावणे 200 वारकरी सध्या आहेत। आणि एक विशेष आहे
की आमच्या आगरी समाजातील सर्व तरुण मुलं माझ्याजवळ आहेत, जी वारकरी आहेत. या इकडे या. वारकरी मालकरी, चांगले उत्कृष्ट गायक आणि चांगले मृदुंगमणी, सगळे घरचेच मुलं आहेत बरं का. आणि सर्व माता महिला भगिनी असे एकत्र येऊन हा आगरी समाजाची असणारी दिंडी पंढरपुरात नाचत जाते. अरे वा, खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सकाळी छान भजन केलं तुम्ही आणि आता काय जेवणाची तयारी सुरू आहे? आता जेवणाची तयारी चालू आहे. आणि आज 4 वाजता तुम्ही प्रदक्षिणा मारायला? 4 वाजता आम्ही प्रस्थानाला माऊलीचे जाणार आहेत प्रदक्षिणा मारण्याकरता. ओके. जर पाऊस असलं तर नाही जाणार, मग इथंच कीर्तन करणार आहोत. पाऊस खूप जास्तच आहे ना आज? कारण नदीवर पाणी खूप वाहत आहे, त्याच्यामुळं बहुतेक असा आहे. विचार चालू आहे, बघतो घरात. कोपर करण्यावर 250 वारकरी आहेत ना? वारकऱ्यांची दिंडी आहे. चालेल, खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि ते वारकरी सेवेकरी आज जेवणामध्ये काहीतरी नवीन पदार्थ बनणार आहे म्हणून खोबरा सर्व कापतायत बघा. हे पूर्ण 21 दिवसाची तयारी आहे काय? हां, भाजीसाठी लागणारा खोबरा साफ करताना दिसतात. हां, आणि इथे पण ताई लोक आहेत, सगळे खोबऱ्यात साफ करता. हां, बाकी सर्व झाला वाटण वगैरे? लसूण खोबरा सर्व साफ करतात बघा. हां, भाजून वगैरे ठेवायचं. हे पूर्ण 21 दिवसासाठी ना? हां, चालेल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रीतम आली आहे तिकडे. काय बनवत आहे? भात बनवतोय. आणि भाजीमध्ये काय बनवलंय? भाजीमध्ये ग्रेव्ही, सुरण, फरस वांगी, सुरण, फरस वांगी बटाटा. चालेल. हे बघा 200 जणांचं जेवण बनवताना आपले वारकरी दिसतात तुम्हाला. हे बघा वांगी बटाटा फरस ना, सर्व मिक्स भाजी बनवली आहे बघा. आणि वहिनी पण आहे तिकडे. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सुरू आहे? कपडे? हे कपडे धुणं चालू आहे. खूप भरपूर पाऊस आहे, त्याच्यामुळे कपडे सुद्धा वाळत नाही, सगळे ओले झालेले. त्यामुळे आम्हाला धुवायलाच लागले. नावीला आम्ही कधी धुवत नाही कपडे वारीमध्ये, कारण पाण्याची टंचाई असते, टँकर पण पुरत नाही, त्याच्यामुळे मग तसं आम्ही घेऊन जातो. पण आता नावीला जाणे आम्हाला धुवायला लागले पावसामध्ये. हा 21 दिवसाचा प्रवास कसा असतो? खूप छान हसत खेळत, म्हणजे तर खूप छान. एवढा आनंद लुटतात, सगळा पूर्ण संसारच विसरून जातो आम्ही. अरे वा, बरं वाटलं. सकाळी तुमचं कीर्तन भजन ऐकत होतो. सकाळी काकडा असतो. काकडा. आता 4 वाजता आमची दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. खूप सोहळा चांगला आणि खूप आम्ही आनंद घेतो त्यात. आज प्रस्थान आहे ना? आज प्रस्थान पण आहे. उद्यापासून मग सुरुवात करणार ना पायी? चालेल. खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आणि ते किती 76 वर्षाच्या आजी. काय नाव तुमचं? मालती आहे बघा. कुठनं? कोपर करण्यावर ना? वाडा. पालघर. अरे वा, पालघरवरनं. हो, किती वर्ष झाली तुम्ही वारी करताय? 2.5 वर्ष झाली. आणि यंदा पण पायी चाललाय? अरे वा, 76 वर्षाची एनर्जी बघताय तुम्ही, एकदम भारी. हो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं भेटून. आणि या बाजूला उरणच्या ना, काय नाव काय? अहिल्या माऊली दिसतंय तुम्हाला बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इकडे भिवंडीवरनं माऊली दिसतात तुम्हाला. काय गंध लावताना ना, बघा कसा गंध लावतो. म्हणजे प्रॉपर आहे काय, जसा विठू माऊली लावतो तसा ना? चंदन ओटी लावताना दिसतात ते बघा. काय नाव माऊली तुमचं? धनोदर. कठीण नाव आहे ना. आणि तुझं नाव काय? शुभम. जे एकदम लहान वयामध्ये दिंडी वारी करतात बघा. कोणाला बघून म्हणजे तुम्ही प्रेरित झाले असं काय सांगणार? आमचे दिंडीचे अध्यक्ष सोपान महाराज, पण आमचे भजन चालक ज्ञानराज माऊली, त्यांचं आम्ही त्यांनाच बघून करतो. पण आमचे विशाल महाराज आहेत, दीपक महाराज, असे भरपूर जण आहेत. म्हणजे दिंडीचे प्रत्येक जणांकडनं आम्ही आदर्श घेतो.
बारके लहान मोठे यांच्याकडनं पण शिकायला भेटतं, सर्वांकडनं. आमचे ऋषी महाराज आहेत पकवाज वादक, त्यांच्याकडनंही भेटतो. इथं माऊली महाराज आहेत, गायक आहेत, त्यांच्याकडून गाण्याचा आमचा भेटतो. मस्त, सर्वांकडनं काही ना काही छोटी मोठी प्रेरणा घेऊन आज दिंडी करतायत बघा. खूप छान वाटलं मित्रांनो भेटून तुम्हाला. हा बघा, तर इथे ऋषी माऊली आहेत, रामकृष्ण हरी. हो, तर एखाद्या वारकऱ्याची बॅग कशी असावी पाहिजे? म्हणजे पाऊस पडते, कधी आपल्याला धर्मशाला भेटते, कधी पावसामध्ये आपल्याला वस्ती करायला लागते, तर कशी असावी, काय सांगणार? अशी एक बॅग असते, 2 कंपार्टमेंट असतात त्याला. हे एक एका कंपार्टमेंटमध्ये कपडे आणि आपल्या रोजचा सामान ब्रश वगैरे असतो, आणि एका याच्यामध्ये आपले जे नॉर्मल शॉर्ट्स वगैरे म्हणजे नॉर्मल कपडे, आणि एका चादर असते म्हणजे अंगावर घ्यायची. ही अशी चादर असते, ही घडी करून त्याच्यात ठेवायची असते. हे वारीतले जे रोजचे कपडे लागतात ते याच्यात काढून ठेवायचे. आणि आत आमचे टाळ ठेवले, टाळ असतात, आणि मागं कपडे असतात, रेनकोट आहे, बरोबर, चार्जर वगैरे याच्यात असतो, ब्रश वगैरे याच्यात सगळं ठेवलेलं असतं. म्हणजे ही पूर्ण 21 दिवसाची बॅग आहे? 21 दिवसाची. म्हणजे एक वेगळी बॅग असते, त्याच्यात जास्त कपडे असतात म्हणजे मेन, आणि जे रोज काढायचे आहेत ना ते याच्यात काढून ठेवायचे. बरोबर, म्हणजे 2-3 दिवसाच्या पहिला यात काढून ठेवायचे. बाकीची ती मोठी बॅग असतात जशी तिकडे आहेत सगळे, ती ट्रक मध्ये जाते. ती ट्रक मध्ये जाते, ही पण ट्रक मध्ये जाते, पण रात्री आम्हाला भेटते. बरोबर बरोबर. आणि कपडे असतात रोज. आणि ही वॉटरप्रूफ आहे का? म्हणजे पाऊस पडला नाही, वॉटरप्रूफ नाहीये. म्हणजे वॉटरप्रूफ वाले पण भेटतात, ती प्लास्टिकच्या याच्यावर शीट असते तशी. काही ठिकाणी टेंट असल्यामुळे ते जमीन, म्हणजे प्रत्येक दिंडीला टेंटच असतात, पण कोण वॉटरप्रूफ घेतं, पण आता ती वॉटरप्रूफ फाटते म्हणून जास्त कोण घेत नाही, ही टिकते म्हणून ही घेतात. ओके ओके, चालेल चालेल. पण बघताय तुम्ही एका वारकऱ्याची बॅग कशी असते ती दिसते तुम्हाला. वलकटी, वलकटी याला शब्द आहे. काय बोलतात याला? वलकटी. वलकटी. ओके ओके, चालेल, धन्यवाद. सुखे घेऊ जन्मांतरी एक बरे इहलोकी, एक बरे इहलोकी, पंढरी ते वारकरी, पंढरी ते वारकरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आपल्याला जो अभंग आता मी बोलून दाखवला नाही का, त्या अभंगाची सुरुवात आहे, सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी, पंढरीचे वारकरी. खूप छान. सुखे घेऊ जन्मांतरी म्हणजे काय? का देवा, तू आम्हाला कुठल्याही जन्माला टाक, कुत्रा कर, मांजर कर, बैल कर, घोडा कर, हत्ती कर. जन्मांतर म्हणजे इतर जन्म, म्हणजे तू आम्हाला कुठल्याही जन्माला टाक, पण पंढरीचा वारकरी कर. अरे वा. या अभंगाचा हा महत्वाचा पॉइंट आहे, याच्यामुळे हा अभंग म्हणून दाखवला तुम्हाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं मित्र. आणि तुझा युट्यूब चॅनल पण आहे ना? माझा युट्यूब चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे यात्री एक्सप्रेस. त्याच्यावर तुम्हाला लांब लांबच्या अयोध्येला सुद्धा आम्ही पंचक्रोशी प्रदक्षिणा, त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा, म्हणजे लांब लांबच्या यात्रा आम्ही करत असतो, त्या टाकत असतो. आणि पंढरपूरची यात्रा पहिल्यांदाच टाकतोय. पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आलाय, आणि खूप छान जे काही तू बोललास, जे काही तुम्ही सांगितलं, खूप छान वाटलं. तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला, आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं मंडळी, सर्वांना भेटून खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी. आलोय आपण आता मंदिराजवळ आहे बघा. तर कालही आलो होतो आपण नदीवर, आणि आजही परत आलोय. आणि नदीचा फ्लो बघताय, इंद्रायणी नदीचा, आणि पूर्ण बॅरिकेड्स टाकले, कोणाला जाऊनच देत नाही.
बरोबर आहे, फुल सिक्युरिटी टाईट आहे. फ्लो बघताय तुम्ही, हे बघा, बापरे. हा बघा गरुड स्तंभ, आणि गरुड स्तंभाच्या मागे जो ब्रिज आहे तिथे किती गर्दी झाली बघा. आणि जसे आपण धर्मशाळेमध्ये राहतो तसे प्रत्येक वारकऱ्यांकडे धर्मशाळा नसते. काही जण हे बघा असे ट्रकमध्ये निवास करतात आणि तिथेच स्टे वगैरे करतात. माऊली कधी आले तुम्ही? काल. हां, इकडेच राहता तुम्ही? हां, हे तुमचं शेड केलं आहे काय? जेवण वगैरे इथेच बनवत आहे? हां, दरवर्षी येत आहे? हां, आले कोल्हापूर. कोल्हापूरवरनं. काय दिंडीचं नाव काय तुमच्या? वास्कर महाराजांची दिंडी आहे ना? चालेल चालेल. हे बघा ट्रक घेऊन आलेत आणि त्या ट्रकमध्येच राहतात. हे बघा, आणि ट्रकमध्ये राहतात आणि जेवण वगैरे इकडे बनवतात बघा सर्व वारकऱ्यांसाठी. हे काय चपात्या लाटताय का? हां, चपात्यांसाठी पीठ हे मळत आहेत बघा इथे. वास्कर महाराज दिंडी ना, कोल्हापूरवरनं? अच्छा, वास्कर महाराज पंढरपूर, तुम्ही कोल्हापूरवरनं. हे बघा भरपूर वारकरी आहेत जे ट्रकमध्येच थांबलेत, कारण पाऊस थांबत नाही. बघा. नमस्कार. पाऊस पडल्यावर कुठे थांबता तुम्ही? पाऊस पडला की कुठे थांबता? इथेच ट्रकमध्येच. किती कष्ट झाले, किती त्रास झाला तरी दरवर्षी दिंडी करणार, हेच यांच्याकडनं बघायला शिकायला मिळतंय बघा.